दगडाला कोरून मूर्ती घडवतो तो शिल्पकार आणि आपलं अख्खं आयुष्य घडवतो तो बाप. उन्हातान्हात राबतो तो, कधी सावलीची हावही ठेवत नाही आणि तुझ्यासाठी किती झिजतो तो बाप तुझ्यासाठी काय काय करत नाही. तू आजारी असताना कधी बोलून नाही दाखवणार, पण काळजी मात्र तोही करतो. बोट पकडून चालायला शिकवतात जेव्हा आपल्याला उभं राहायला सुद्धा जमत नसतं. बोट पकडून चालायला शिकवतात जेव्हा आपल्याला उभं राहायला सुद्धा जमत नसतं आणि नेहमी आपला सहारा बनतात जेव्हा इतर कोणीही आपल्या सोबत नसतं. धन्यवाद. तर मी श्रेया प्रवीण वाघ. मी आज वडिलांवर कविता सादर करणार आहे, जसे की आपल्याला कळालेच असेल. तर दगडाला कोरून मूर्ती घडवतो तो शिल्पकार. दगडाला कोरून मूर्ती घडवतो तो शिल्पकार आणि आपलं अख्खं आयुष्य घडवतो तो बाप. आपलं अख्खं आयुष्य घडवतो तो बाप. मुळात बाप हा शब्दापुरता मर्यादित नाहीच, तर ते सर्वस्वच्या यादी पलीकडचं जग आहे माझं. सर्वस्वच्या यादी पलीकडचं जग आहे माझं. तर आपला बाप आपल्यासाठी किती काही करतो हे शब्दात मांडणं मुळात तर शक्यच नाहीये. बाप जे करतो त्याला म्हणजे शब्दाच्या पलीकडची मर्यादा आहे. तर बाप आपल्यासाठी जे काही करतो त्यावरती मी थोडं म्हणजे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर उन्हातान्हात राबतो तो, कधी सावलीची हावही ठेवत नाही. उन्हातान्हात राबतो तो, कधी सावलीची हावही ठेवत नाही आणि तुझ्यासाठी किती झिजतो तो बाप तुझ्यासाठी काय काय करत नाही. स्वतःच्या वर्तमानाची काळजी न करता तुझ्या भविष्याचा विचार करतो तो. स्वतःच्या वर्तमानाची काळजी न करता तुझ्या भविष्याचा विचार करतो तो आणि कधीच कुठली तक्रारही करत नाही. तो बाप तुझ्यासाठी काय काय करत नाही. स्वतः कर्जात आयुष्य काढून तुझ्या आवडीनिवडी जपतो तो. स्वतः कर्जात आयुष्य काढून तुझ्या आवडीनिवडी जपतो तो आणि स्वतः कर्जात आयुष्य काढून तुझ्या आवडीनिवडी जपतो तो. प्रत्येक परिस्थितीत तुला पाठीआड करतो तो आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतो तो. प्रत्येक परिस्थितीत तुला पाठीआड करतो तो, तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतो तो. कधीच साधं बोलूनही दाखवत नाही, अरे तो बाप तुझ्यासाठी काय काय करत नाही. आणि लेकीला निरोप देताना रडणार नाही तो, पण जीव त्याचाही कासावीस होतो. जसं मुलगी जेव्हा लग्न करून जात असते त्यावेळेस आई वडील म्हणजे आई बहीण भाऊ सगळे रडतात, पण वडील मात्र सगळ्यांसमोर कधीच दाखवणार नाही. तो एकट्यात जाऊन रडेल, पण सगळ्यांसमोर तो कधीच नाही रडणार. तर लेकीला निरोप देताना रडणार नाही तो, पण जीव त्याचाही कासावीस होतो. लेकीला निरोप देताना रडणार नाही तो, पण जीव त्याचाही कासावीस होतो. तू आजारी असताना कधी बोलून नाही दाखवणार, पण काळजी मात्र तोही करतो. चुकांवर चिडेल तर कधी रागवेल, पण शेवटी सोबत आधारस्तंभासारखा सोबत असतो. आणि स्वतःचं दुःख कोणाला दिसू नाही देत, पण त्रास त्यालाही होतो. त्याचे स्वप्न तो आपल्या डोळ्यांनी बघतो. आता सगळ्यांचेच वडील सगळ्यांना म्हणत असतील की बेटा जे मी नाही करू शकलो ते तू नक्कीच कर. माझे पप्पा मला म्हणतात मी आहे ना तुझ्यासोबत. तर ते ज्यावेळेस हे वाक्य बोलतात तेव्हा खरी हिंमत येते. तर स्वतःचं दुःख कोणाला दिसू नाही देत, पण त्रास त्यालाही होतो आणि त्याचे स्वप्न तो आपल्या डोळ्यांनी बघतो. बाहेरून कठोर दिसणारा तो बाप मनाने खूप हळवा असतो. आपण आयुष्य निवांत जगू शकतो, कारण माहितीये ना पाठीशी नेहमी बाप असतो.